डिअर सुखदा. सुखदा म्हणजे एक GMC मधल्या फ्रेंड्सपैकी एक विशेष जेन्युइन बॉन्ड असणारी व्यक्ती. GMC मध्ये आश्चर्याची गोष्ट ही आहे की GMC मध्ये आपण कधीही बोललेलो नाही, पण त्यानंतर जेव्हा मी PSC सिरसीला असताना तुझा आलेला फोन की आतिश मी पण कदाचित सिरसी PSCला जॉईन करेल, आणि ॲक्च्युली सिरसी PSCला तुझं जॉईनिंग म्हणजे एखादं वाळवंटात असलेलं जलस्रोत असं मी म्हणू शकेल. सिरसी PSCला तुला माहिती आहे आपण काय काय धमाल केली आणि किती प्रॉब्लेम सुद्धा आपण सहन केले. पहिली गोष्ट म्हणजे मला जे खूपच लख्ख आठवतं ती म्हणजे ती एका गावामध्ये झालेलं, पूर्ण गावाला झालेली विहिरीमधनं पॉयझनिंग, आणि त्यामध्ये आपण रात्री गेलेलो ते न विसरणारा क्षण. कदाचित तू असल्यामुळे किंवा मी आपण दोघं सोबत असल्यामुळे वी कुड हँडल दॅट सिच्युएशन सो वेल. त्यानंतर बऱ्याचदा मी बऱ्याच गोष्टी तुला जबरदस्तीने कारले खायला का लावणे आणि या गोष्टींमुळे कदाचित तुला दुखावलं देखील असेल. एक दोनदा तू म्हणलेल्या व्हिडिओमध्ये जसं की आपण दॅट वॉज ऑल बाय चान्स, मला वाटतं अनावधानाने, तशा प्रकारचं मी नाही असंही तुलाही माहिती आहे. बरं, त्यानंतर मग बरीच वर्ष मला वाटतं PSC नंतर तू गेल्यानंतर माझी तुझ्याशी काही विशेष बोलणं झालं नाही. पण येस, मला आठवतं आपली ट्रेनमधली झालेली तुझी आई आणि तू आणि अचानक झालेली भेट. ती भेट म्हणजे एकदम मूवीसारखी ती भेट होती. आणि त्यानंतर मग मुंबईला आपण बऱ्याचदा मला वाटतं भेटलो, आणि खास करून योको सिझलर्स मी विसरणार नाही. तुझ्या ठाण्यावरती तुझ्या फ्लॅटवर तुझी ती वेगवेगळ्या फुलाझाडांची बाग न विसरण्यासारखी. आणि बऱ्याचदा तुझ्या हॉस्पिटलला पण एक दोनदा भेटायला आलेलं. तर ह्या सर्व गोष्टी इतक्या लख्ख आठवतात. खास करून 31st जेव्हा आनंद सरांच्या घरी 31stला भेटलो, सरांनी दिलेलं ते गिफ्ट दिलेलं बुक, आणि आपण मला वाटतं दॅट वॉज वन ऑफ द बेस्ट 31st दॅट आय कुड चेरिश. त्यानंतर परत तसंच जसं आपण आपापल्या कामामध्ये बिझी झालो, मी चेन्नईला गेलो आणि मला वाटतं तू तिथेच मुंबईला असले. त्यानंतर आपला खूप काही असा कॉन्टॅक्ट राहिला नाही. पण मला जे आठवतं की तुझ्याबद्दल, तुझ्या आणि माझ्यामध्ये जेव्हाही मी तुला कॉल करतो किंवा तुझा कॉल येतो, जो मधला वर्षानुवर्षांचा काळ आहे अगदी दिसेनासा होतो. मला वाटतं की आपण कालच तर भेटलेलं आहे तुला, म्हणजे इतकं ते मला वाटतं बॉन्ड आहे. बेसिकली बोलण्याचा उद्देश असा. अजून बऱ्याच गोष्टी आहेत या छोट्याशा व्हिडिओमध्ये तुझ्याबद्दल बोलण्यासारख्या. आपण सर्वांनी आतापर्यंत मी जे बघितलं, इतक्या लोकांनी तुझ्या व्हिडिओज टाकले, जितकं तुझं कौतुक करावं तेवढं कमी आहे. सर्वांना आनंदी ठेवणारी, सतत हसणारी. पण हे सर्व GMC नंतर. GMC मध्ये मला वाटलं होतं की तू फार शांत आणि कदाचित खूप रिझर्व्ड असावी, बोलत नसावी. पण जे मला तू त्याच्यानंतर 15-20 वर्षामध्ये आपला डिस्कशनमध्ये किंवा आपल्या बोलण्यामधनं आपण सोबत असताना जेवढं मला लक्षात आलं की तुझ्याबद्दल, त्याच्यावरून हे बाकी लोकांचे जे व्हिडिओज आहेत, असं मला वाटतं की इट इज ॲब्सोल्युटली ॲप्ट आहे ना, तुझ्यासारखी तूच, असं मी शेवटी म्हणेल. आणि डिअर सुखदा, आय रिअली लव्ह यू फॉर अवर फ्रेंडशिप अँड वॉट एव्हर यू वेर ऑलवेज देअर इन माय थिक अँड थिन्स, और वी वेर ऑलवेज टुगेदर वेन एव्हर वी नीडेड इच अदर. कधीतरी बोललो आपण 5 मिनिट तुझ्याशी फोनवर बोललो की सर्वांना की मला तर डेफिनेटली खूप छान वाटतं. अँड यू हॅव चोजन सच अ प्रोफेशन, याच्यामधनं तू किती लोकांना कितीतरी मदत करत आहेस, असं मला वाटतं. एवढं सफिशियंट होईल, कारण खूप सरनं बोलायचं आहे आणि खूप तेवढा मोठा व्हिडिओ बनणं शक्य नाही. पण डेफिनेटली लगेच भेटू. इंदोरला मी नक्की येईल. मला वाटतं पुढच्या महिन्यात मी नक्की येईल. आणि मागच्या महिन्यात येणार होतो पण ते जमलं नाही. पुढच्या महिन्यात कदाचित नक्की येईल आणि आपण भेटू. थँक्यू सो मच अँड विश यू ऑल द बेस्ट फॉर युअर होल लाईफ. अशीच आनंदी, खुश रहा आणि सर्वांना खुश ठेव.